राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची आदरणीय पवारसाहेबांच्या आणि सुप्रियाताईंच्या उपस्थितीमध्ये काय चालत नाही उपस्थितीमध्ये पक्ष कार्यालयात आजच नुकतीच बैठक झाली आणि या बैठकीमध्ये विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील विधानसभेतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते म्हणून श्री जितेंद्र आव्हाड यांना गटनेते म्हणून निवडण्यात आलं। त्याचबरोबर राष्ट्रवादी विधानसभेतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रतोद म्हणून रोहित आर पाटील यांची निवड करण्यात आली आणि त्यांना जोडून प्रतोद म्हणून माननीय उत्तम जानकर साहेब यांची निवड करण्यात आली। विधिमंडळातील विधान परिषदेचे आमचे सदस्य आज उपस्थित न झाल्यामुळे विधिमंडळ पक्षाचे नेत्याबाबतीत पुढच्या काळात बैठक होईल। पुढे अधिवेशन चालू असताना त्यावेळी त्याचा निर्णय होईल। आज सर्व 10 पैकी 9 सदस्य आमचे उपस्थित होते। 10वे संदीप क्षीरसागर यांच्या मतदारसंघात त्यांचा सत्काराचा कार्यक्रम असल्यामुळे त्यांना अनुपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आलेली होती, तरी ते उद्या येऊन या प्रस्तावाला पाठिंबा देतील। आज विधिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्रातल्या जनतेचे प्रश्न धडाडीने मांडेल। आमची संख्या कमी जरी असली तरी महाराष्ट्रातले जनतेचे प्रश्न मांडण्याचा काम प्रभावीपणाने आमचा पक्ष करेल। जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली आमचे सगळे विधानसभेचे सदस्य विधानसभेत चांगली कामगिरी बजावतील। आम्ही काही प्रश्नांच्यावर देखील आज चर्चा केली। त्यातला सगळ्यात प्रमुख चिंता आमच्यासमोर ही आहे की नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 5 वाजल्यानंतर जवळपास 8% जास्त महाराष्ट्रामध्ये मतदान वाढलेलं आहे आणि मतदान झाल्यानंतर या ठिकाणी जर एवढ्या मोठ्या प्रमाणात जर मतदान वाढत असेल तर ही चिंतेची बाब आहे आणि त्यामुळं या बाबतीमध्ये सर्वांनी चिंता व्यक्त केली आणि ती चिंता व्यक्त करत असताना हे मतदान कसं वाढलं, हे वाढण्याचं शेवटी आम्हाला असं सांगण्यात आलं की EVM मशीन हे सिंपल कॅल्क्युलेटर आहे आणि मतदान झाल्यानंतर रात्रीपर्यंत सतत मतं वाढत जाणं आणि त्यांची आकडेवारी बऱ्याच ठिकाणी C17 जो फॉर्म मतदान पूर्ण झाल्यावर अंतिम आकडेवारी दिली जाते त्याच्याशी न जुळणं ही फार गंभीर बाब आहे। आमच्या या निवडून आलेल्या सदस्यापैकी श्री उत्तम जानकर यांनी त्यांच्या मतदारसंघात मरकडवाडी या ठिकाणी जनतेने, त्यांनी म्हणण्यापेक्षा जनतेने एकत्रित येऊन निर्णय घेतला आहे की असं होणार नाही जे मतदान झालंय ते,
निवडून आलेले उत्तम जानकर साहेब यांच्या मतदारसंघात मरकडवाडीने ठरवलं की आपण पुन्हा मतदान करू. मंगळवारी ते मतदान दिवसभर होईल आणि आपल्या चॅनेलसमोर मीडियासमोर त्याची मतमोजणी देखील होईल. त्यांचा गावातल्या लोकांचा असा दावा आहे की एवढी मतं विरोधात जाऊच शकत नाही. त्याचबरोबर आमचे दुसरे विधानसभेचे सदस्य मोहोळचे श्रीयुत राजू खरे यांच्या मतपेट्या ज्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या त्या मतपेट्या ठेवण्यात आलेल्या गोडाऊनच्या मागे 2 युवकांना त्यांच्या समर्थकांनी पकडलं. त्यामध्ये त्यांच्याकडे 14 लॅपटॉप 14 मोबाईल फोन्स होते आणि ते बिहार आणि उत्तर प्रदेशची मुलं होती. त्यांना पोलीस स्टेशनमध्ये श्रीयुत राजू खरे हे घेऊन गेले. पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला नाही. त्यांना फक्त त्या ठिकाणी डिटेन करून ठेवण्यात आलं आणि खरं म्हणजे रीतसर ही तक्रार नोंदवली पाहिजे होती की यांची हालचाल संशयास्पद आहे. ते 2 युवक हे महाराष्ट्राच्या बाहेर उत्तर प्रदेश आणि बिहारचे होते आणि त्यानंतर निवडणुकीत राजू खरे यांचा विजय झाला आणि त्यांच्याकडून पोलिसांच्याकडून कोणती कारवाई न होता ती मुलं त्या लोकांना सोडून देण्यात आलं. असे प्रकार महाराष्ट्रात अनेक ठिकाणी झालेले असतील असा समज आहे आणि त्यामुळं महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्रात निवडणुका या कागदावर व्हाव्यात, बॅलट पेपरवर व्हाव्यात, हा जो आग्रह आहे त्या आग्रहाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील पुष्टी देतो, पाठिंबा देतो आणि महाराष्ट्रात कालच श्रीयुत बाबा आढाव साहेबांनी जे लाक्षणिक उपोषण आणि आंदोलन केलं ते आंदोलन महाराष्ट्रभर होईल असा आम्हाला विश्वास आहे. आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशी गावं आहेत की ज्या गावांना आश्चर्य वाटतं की आपल्या गावात असं मतदान होऊ शकत नाही, असं कसं झालं. सर्व गट सर्व पक्ष एकाच उमेदवाराचं काम करत आहेत आणि त्या ठिकाणी गाव उमेदवाराला मायनस जाते हे यापूर्वी कधी घडलेलं नव्हतं आणि त्यामुळं अतिरिक्त मतदान जे वाढलं त्याची चौकशी झाली पाहिजे. निवडणूक आयोगाने त्यांची वेबसाईट 2 दिवसानंतर बंद करून टाकली. लोकांना ती माहिती उपलब्ध होणार नाही याची काळजी घेतली. हाही गंभीर गुन्हा निवडणूक आयोगाने केलेला आहे असं मला वाटतं. कारण माहिती दडवणे, माहिती दाखवण्यापासून बंदी आणणे, माहिती गडप करणे हा गुन्हा आहे. आजच्या नव्या जगात गुन्हा म्हणण्यापेक्षा हा चूक आहे ही आणि हे जाणीवपूर्वक निवडणूक आयोग का करतं हा प्रश्न महाराष्ट्रातल्या जनतेला पडलेला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाची वागणूक, निवडणूक आयोगाच्याकडे नाना पटोले काँग्रेस अध्यक्ष, मी आणि शिवसेनेचे श्रीयुत संजय राऊत यांनी यापूर्वीच तक्रारी अर्ज दाखल केलेला होता. त्यावर काँग्रेस पक्षाला त्यांनी बोलवलेलं आहे. पण जोपर्यंत जे मतदान झालं ते EVM मशीन जोपर्यंत बाहेर ताब्यात येत नाही तोपर्यंत काही गोष्टींची उत्तरं मिळू शकत नाहीत असं अनेकांचं मत आहे. महाराष्ट्रामध्ये बरेच नवे प्रश्न या काळात सरकार येण्याच्या आधीच तयार व्हायला लागले तसं दिसतं आणि त्यातला एक प्रश्न म्हणजे महाराष्ट्रातल्या आमच्या ज्या लाडक्या भगिनी आहेत त्या भगिनींची 65पेक्षा जास्त वय ज्यांचं आहे त्या भगिनींचा अंतर्भाव महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींच्या यादीत होणं अत्यंत आवश्यक होतं. पण आम्हाला गेल्या 2-3 दिवसातल्या बातम्यावरून असं दिसतंय की सध्या आहेत त्या लाडक्या बहिणींची संख्या कमी करण्याचा प्रयत्न अप्रत्यक्षरित्या सरकार करतंय असा साधारण वर्तमानपत्रातल्या बातम्यावरून आम्ही पाहिलेलं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीची योजना अधिक लोकप्रिय आहे आणि त्यामुळंच सरकार निवडून आले असा सरकारी पक्षाचा दावा आहे. त्यामुळं लाडक्या बहिणींची संख्या आता वाढवायला काहीच हरकत नाही. त्यामुळं 65 वर्षापेक्षा जास्त महिला ज्या महाराष्ट्रात आहेत त्यांना
जास्त प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. 1500च्या ऐवजी 2100 रुपये करण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदय तत्कालीन यांनी जाहीर केलेला आहे. म्हणजेच महाविकास आघाडीचं धोरण आहे. तेही 2100 रुपये आता नव्या वर्षात 1 जानेवारीपासून सरकार चालू करेल अशी महाराष्ट्रातल्या तमाम आमच्या लाडक्या बहिणींना अपेक्षा आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातले जे सोयाबीनचे दर आहेत त्याला आधारभूत किंमत मिळालेली नाही, त्यांना 6000 रुपये देतो हा वादा जो आहे त्याप्रमाणे या सीझनला ज्यांनी सोयाबीन 3200-3400 रुपयांनी विकलं त्यांना उरलेली रक्कम ताबडतोब मोदी साहेबांनी आश्वासन दिल्याप्रमाणे ताबडतोब त्यांना मिळावी अशी देखील आमची विनंती आहे. कापसाचे दर कमी होत आहेत, त्याकडेही तात्काळ सरकारने लक्ष द्यावं. सरकारपुढे बरीच कामं आहेत आणि म्हणून आमची सरकारला विनंती आहे, सोपस्कार सोडून लवकरात लवकर त्यांनी शपथ घ्यावी आणि आपला कारभार चालू करावा. महाराष्ट्रात ज्या चांगल्या गोष्टी ते करतील त्यांना सकारात्मक आम्ही राहू. विरोधासाठी विरोध करण्याची भूमिका आमच्या पक्षाची राहणार नाही. जे चांगलं होईल, जे महाराष्ट्राच्या हिताचं होईल त्यांना पाठिंबा देण्याचं धोरण आम्ही सतत चांगल्या मुद्द्यांवर करू. परंतु महाराष्ट्राचं नुकसान होत असेल, महाराष्ट्रातनं उद्योग बाहेर जाण्याची जी परंपरा मागच्या 2.5 वर्षात महाराष्ट्रात निर्माण झाली ती खंडित करण्यासाठी काही पावलं उचलत असतील आणि महाराष्ट्रातल्या सुशिक्षित बेरोजगार लोकांना, युवकांना हाताला काम मिळत असेल आणि आमच्या आया बहिणींना महागाईने जर्जर पछाडलेलं आहे, ती महागाई कमी करण्यासाठी सरकार काही पावलं उचलत असेल आणि महाराष्ट्रात सरसकट कर्जमाफी करण्याची भूमिका जी सरकारने श्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाहीर केलेली ती सरसकट माफी लवकरात लवकर सरकारने करावी एवढीच विनंती करतो. आणि या ठिकाणी आमचे आमदार उत्तमराव जानकर साहेब आहेत आणि राजू खरे साहेब आहेत. आपल्याला त्यांच्या बाबतीत काही आपले अधिक प्रश्न असतील तर ते आपण त्यांना विचारू शकतो. तुम्ही गैरसमज करून घेताय. राज्य सरकार श्रीमंत आहे, राज्य सरकारकडे भरपूर पैसे आहेत. एस टी महामंडळाला ताबडतोब शपथविधी झाल्यावर पहिला निर्णय होईल की एस टी महामंडळाला सर्वच्या सर्व पैसे दिले जातील. तुम्ही कोणतीही चिंता करू नका. एस टी महामंडळातल्या कर्मचाऱ्यांनी चिंता करू नये आणि महाराष्ट्रातल्या जनतेनेही करू नये. फक्त आता शपथविधीचा अवधी बाकी आहे. हे बघा, आमचा पराभव झाला आहे. आम्ही त्यांच्या कारणात जाणं लोकांनाही बरं वाटणार नाही. आम्ही त्याबद्दल काही कॉमेंट करू नये. त्यांनी 5 तारखेला शपथ घ्यावी, 15 तारखेला घ्यावी, नाही तर पुढच्या महिन्यात घ्यावी. ही फॅक्ट आहे की आमचा पराभव झाला आहे. त्यामुळं त्यांची शपथविधी का लांबतोय का नाही याविषयी मी तुम्हाला त्या दिवशी काल पुण्यातही सांगितलं. या आमची मेजॉरिटी आली असती तर आम्हाला 26 तारखेच्या आतच शपथविधी घ्यावा लागला असता, कारण राष्ट्रपती, राज्यपाल आणि न्यायालय हे आमच्या बाजूने उभा राहील का याच्याबद्दल अनेकांना शंका आहे. मला नाही आहे, पण अनेकांना आहे. त्यामुळं महाराष्ट्रातल्या नियम इकडच्या बाजूला वेगळे, तिकडच्या बाजूला वेगळे, पण मला त्याबद्दलही काही म्हणायचं नाही. आमची संख्या मर्यादित आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे आणि मित्रपक्षांचे म्हणून 57 आमदार निवडून आलेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेने भरभरून मतदान जर समोरच्या बाजूला केलं असेल आणि हे जे सध्याची मागणी EVMची आहे ती मागणी क्षणभर असं गरीब धराकी खोटी आहे, हे चुकीचं म्हणतात सगळे, तर एवढ्या मोठ्या प्रमाणात जनतेने त्यांना प्रेम दिलेलं असेल तर जनतेच्या कुठल्याही मागण्यांना आता सरकार, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार की नाही मला माहीत नाही, पण ते झाले तर त्यांना नो हा शब्द डिक्शनरीतनं वगळावा लागेल. परंतु सर, लोकसभेमधला जो काही महायुतीचा पराभव झाला आणि तुम्हाला तुमच्या पार्ट्यात 31
24हून अधिक जास्त आमदार दिले, त्यावेळेस तो निकाल तुम्हाला मान्य होता, परंतु आता विधानसभेला मात्र विपरीत परिस्थिती निर्माण झाली, हा निकाल मान्य नाही असा आरोप सत्ताधारी लावतात. चांगला प्रश्न आहे हा. लोकसभेला निर्णय झाल्यानंतर महाराष्ट्राच्या आधी हरियाणा आणि जम्मू काश्मीरची निवडणूक झाली. हरियाणाला 100% विजय होईल असं वाटत असताना तिथं पराभव झाला. महाराष्ट्रात आणि झारखंडमध्ये महाराष्ट्रात आमचा पराभव झाला. आम्हाला खात्री होती की आमचाच विजय होईल. आम्हालाच नव्हे तर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातल्या जनतेला देखील हा निर्णय मान्य नाही. आता आपण जे म्हणताय की आम्हाला आत्ता वाईट वाटायला लागलेलं आहे कारण आमचा पराभव झाला, तर मरकडवाडीला उद्याच 30 लोक जनतेतनं मतदान करणार आहेत. त्यावेळी मरकडवाडीचा निकाल काय येतोय त्यामध्येही आपल्याला थोडंसं कळेल. आणि राजू खरेंच्यासारखे प्रसंग अनेक ठिकाणी झालेले आहेत. पोलिसांनी त्यांचीच तक्रार घेतलेली नाही, त्यांनी त्यांच्या समर्थकांनी पकडलेली लोक ही त्या ठिकाणी पोलीस केसच रजिस्टर झाली नाही. तर त्यामुळं या अशा गोष्टी घडल्यामुळं आम्ही म्हणतोय. आणि एक उमेदवार म्हणजे 1.5 लाखाने विजयी झालेले आहेत आणि त्यांचे पूर्वज हे 30 आणि 35 हजारांनी पण निवडून आलेले नव्हते. म्हणजे लीड काही लोकांचे लीड 30,000चे 1.5 लाख झालेले आहेत. त्यामुळं लोकांचा विश्वास बसत नाही. आमचा काही प्रश्न नाही, लोकांचाच विश्वास बसत नाही आणि हे गणित महाराष्ट्रातल्या जनतेला पटत नाही. हरियाणामध्ये जे राईट झालं आणि महाराष्ट्रामध्ये जे राईट झालं ते इतिहासात पहिल्यांदा झालं. दुसरं महत्त्वाचं की हरियाणामध्ये मी तेच बघत होतो, हरियाणामध्ये मतदान संपल्यानंतर मतदारांची संख्या वाढवण्यात आली आणि हे जे प्रभाकर परकाला आहेत त्यांनीच ही माहिती दिलेली. आणि करण थापर यांनी वायरवर त्यांचा इंटरव्ह्यू घेतलेला. त्यात आता महाराष्ट्रात जशी 8% मतं वाढली तशी हरियाणामध्ये 6.7% मतं वाढली. त्यामुळं आम्हाला शंका आहे. आणि महाराष्ट्रातल्या जनतेला याचं उत्तर 3% जरी मतं तुम्ही लोकसभेत बघा ना, लोकसभेत 0.5%च फरक होता दोघांच्या मतदानात आणि एकदम भारतीय जनता पक्ष लोकप्रिय झालं आणि त्यांचं किती वोट शेअर 50%वर गेलं ना. हे अनकलनीय आहे. मी म्हणतो 2-3% मागं पुढं. त्यामुळं हे जे ॲडिशनल मतदान झालं ते कुठं गेलं याचा शोध लागला पाहिजे. 5 लाख आणि 47 लाख त्यांच्यापासून सुरू 3 नाही. आता RSS प्रमुखांचं आदर हे सरकार ठेवेलच. त्यामुळं ज्या अजितदादांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत कायदा आणला की 2पेक्षा तिसरं मूल झालं तर जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेला उभा राहता येणार नाही, ते पहिलं RSSच्या आदेशाप्रमाणे अजितदादांनी निर्णय घ्यावा लागेल की 2 नाही अनेक मुलं असली तरी निवडणुकीला उभं राहता येईल. हा निर्णय आता होण्याची शक्यता आहे. तुम्ही म्हणताय ते मला माहीत नाही RSS प्रमुख काय म्हणतात. परंतु 2 मिनिटं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की 2019ला जे मतदान होतं त्यामध्ये 2024 लोकसभा 2019 टू लोकसभा 2024 5 लाख मतच वाढली. आणि 2019 नंतर 2024च्या लोकसभेनंतर विधानसभेपर्यंत महाराष्ट्रात 46 लाख मतं वाढली. म्हणजे फॅमिली प्लॅनिंग वगैरे सगळं मोडून या जनरेशनने 18 वर्षापूर्वी जे उपद्व्याप झाले त्याचा 46 लाख लोकसंख्या वाढली असं त्याचा अर्थ होतो. 46 लाख मतदान वाढले कसे हा प्रश्न आहे ना. लोकसभेनंतर ॲडिशनल मतं आली. मतदार यादीत घोळ आहे, त्यासाठी आम्ही तक्रार यापूर्वी केलेली आहे. मतदार यादीमध्ये 10, 15, 20, 30 हजार मतं वाढवण्यात आलेली आहेत असंही आमच्या निदर्शनाला आलं आहे.
कोर्टी तत्परतेने हवा EVMच्या विरोधात जायला लागल्यावर कोर्टच आता EVMची बाजू घ्यायला लागले आणि कोर्टाने ताबडतोब त्यांची याचिका खारिज करून टाकलेली आहे. अनेक टेक्निकल लोक वेगळ्या प्रकारे सांगतायत, त्याचे हळूहळू एकत्रीकरण करतायत. हळूहळू या सगळ्या गोष्टी पुढे येतील. होणार आहे ना, होईल ना. काल उद्धवजींनी पुण्यामध्ये बाबा आढावांच्या तिथं भाषण करतानाच सांगितलं, त्याप्रमाणे होईल. मरकटवाडीमध्ये आम्ही प्रयोग करत नाही, गाव प्रयोग करते. आमचा काही संबंध नाही. गावानेच ठरवलं की हे शक्य नाही आणि हे असं कसं झालं म्हणून गाव करते. आता गावाने निर्णय केल्यानंतर समजा त्या मूळ झालेल्या मतदानात आणि याच्यात बराच फरक आला तर त्याचा अर्थ असा होईल की गावोगावी हेच झालेलं आहे आणि गावातला असंतोष चव्हाट्यावर मांडण्याचं काम मरकटवाडी महाराष्ट्रात करेल. त्यामुळे साध्य अनेक गोष्टीत आता आम्हाला माहिती आहे की निकाल लागला आहे, सर्टिफिकेट घेऊन लोक उद्या शपथही सभागृहात घेतील, परंतु महाराष्ट्राच्या मनात ज्या गोष्टी आहेत त्या व्यक्त होत आहेत आणि हे पहिल्यांदा भारतात घडतं की लोक स्पष्टपणानं सांगत आहेत. एक, रोहित पवार हे आराराबांचे चिरंजीव आहेत, रोहित पाटील, आणि रोहित पाटील हे अतिशय प्रभावीपणानं काम करतील असा आम्हाला विश्वास आहे. आणि संसदेमध्ये विधिमंडळामध्ये आराराबांनी चांगलं काम केलेलं. आमचे जे सगळे उमेदवार आहेत त्यात मी, जितेंद्र आव्हाडजी, नारायण आबा आणि रोहित पवार हे मला वाटतं आम्ही चौघेच रिपीट झालेले आहोत आणि पहिल्यांदा निवडून आलेले सर्व उरलेले आहेत. आणि मला वाटतं की आम्ही ही मुद्दामून तरुणाला जबाबदारी दिली आहे, पण त्यांना मार्गदर्शन करायला उत्तमराव जानकर पण त्यात बरोबर त्यांच्या काम करतील. झारखंडमध्ये ताई 1% मतं वाढली. जम्मू काश्मीरमध्ये पण 1% वाढली. काँग्रेस जाऊन भेटतंय ना त्यांना, त्यामध्ये काँग्रेसला काय रिस्पॉन्स येतोय बघून त्यानंतर आम्ही पण आवश्यकता वाटली तर जाऊ. माझ्या मतदारसंघात अशी गावं आहेत की त्या गावात विरोधी कोण कामच करत नव्हतं, तरी तिथं मी मायनस आहे. गावात 2 पार्ट्या आहेत, दोन्ही पार्ट्या माझे काम करत होत्या. 3 पार्ट्या आहेत, तिन्ही पार्ट्या माझ्यात काम करत होत्या. 4 पार्ट्या आहेत, त्यातली 4थी पार्टी माझ्यात प्रवेश केलेली आहे. अशा गावात ती 700 मतं मायनस आहेत. त्यामुळे लोकांना थोडंसं आश्चर्य वाटते, लोकांना शंका वाटते आणि त्यामुळं लोक अस्वस्थ होती. मला बरीच कार्यकर्ते आमचे भेटले. पण ठीक आहे, आता शेवटी ज्या ठिकाणी आमचे निवडून आलेले उमेदवारच तुम्हाला सांगतायत, राजू खरे आणि उत्तम जानकर साहेब, तर त्यामुळं अनेक गावात, माझ्याच मतदारसंघात नाही पण बऱ्याच गावात ही परिस्थिती आहे. साधारणपणे आम्ही सर्व मतदारसंघात सर्वे केलेले, सर्वे एकदा नाही केलेले, कन्सिस्टंटली 4 वेळा केले. आणि काही ठिकाणी आम्ही एक्झिट पोल पण कंडक्ट केला. तर त्याचे जे आकडेवारी आहे ती जर बघितली तर त्यामध्ये लोकसभेला एकाही असेंब्ली सेगमेंटमध्ये आमच्या चुका झाल्या नव्हत्या, नॉट अ सिंगल %. पण आता प्रचंड सर्वे वेगळा आहे आणि मतदान वेगळं आहे. त्यामुळं अगदी लाडक्या बहिणीचा परिणाम असेल तर जवळपास 28 ते 30% बहिणींना आम्ही विचारलेले त्यांचे ओपिनियन, तरी देखील फरक आहेत. आणि हमखास निवडून येणाऱ्या ज्या जागा होत्या आमच्या, त्या जवळपास 42-43 जागा होत्या.
त्यावरून आम्ही एकदम धावर आलो ना. त्यामुळे जरा हा आश्चर्य वाटतं की जे पडणार होते ते निवडून आले आणि जे निवडून येणार होते ते पडले. सर, पराभवानंतर खरं तर मौर्या नेत्यांच्या अनेक चौकशा ज्या आहेत त्या लागताना पाहायला मिळतात. सोलापूर जिल्हा बँकेच्या संदर्भात देखील अशाच पद्धतीची एक चौकशी जी आहे ती लागते मोहिते पाटलांच्या विरोधात वगैरे. काय सांगाल? कारण की मोहिते पाटलांनी स्वतःच्या मतदारसंघामध्ये तरी चांगल्या प्रकारे गड राखलेला होता 4 आमदार. एवढा प्रचंड विजय युतीच्याकडे मिळालेला, युतीला मिळालेला असल्यामुळं आकस ठेवून किंवा बदल्याची भावना घेऊन किंवा जुन्या केसेस उलगडून त्यांच्या मागे लागण्याचं काम किमान देवेंद्र फडणवीस करतील असं मला वाटत नाही आणि ते करणार नाही अशी आमची अपेक्षा आहे. शेवटी राजकारणात माणसांना मतं व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य असतं. राजकीय भूमिका वेगळी आणि सहकारातल्या कामकाजाची भूमिका वेगळी असते आणि त्यामुळं एवढा प्रचंड विजय मिळवल्यावर मला वाटत नाही की देवेंद्र फडणवीस लहान मन दाखवतील आणि कुणाच्या चौकशा करतील आणि चालू असतील तर त्याही चौकशा ते थांबवतील असा मला विश्वास आहे. चांगली चर्चा आहे. काही होऊ शकतं ना. आमचे रिझल्ट बघितल्यावर आमचा ह्याच्यावर आता विश्वास आहे की काही होऊ शकतं देशात. हमारे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पार्टी की बैठक आज हुई. उस बैठक में हमारे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पवार साहब थे, कार्याध्यक्ष सुप्रियाताई सुले जी थी. उन्होंने उनके सामने हमारी जो विधिमंडल की सदस्यों की बैठक हुई उसमें हम ये विधानसभा में हमारे गुट के जो प्रमुख रहेंगे वो हमारे विधिमंडल विधानसभा के नेता करके जितेंद्र आवाड़ जी, डॉक्टर जितेंद्र आवाड़ जी, इनका नाम को सबने सम्मति दी है. और साथ में हमारे प्रतोद चीफ विप के नाते रोहित पाटिल रहेंगे और प्रतोद के नाते उत्तम जानकर साहब रहेंगे. और हमें पूरा यकीन है कि ये हमारी टीम बहुत अच्छी तरह से लोगों के सवालों को सामने रख के महाराष्ट्र की विधानसभा में काम करेंगे. अगर पॉपुलेशन का रेट बढ़ता है तो आप भारत की परिस्थिति क्या रहेगी इसके ऊपर आप इमेजिन नहीं कर सकेंगे. और इस देश की आबादी इतनी बढ़ चुकी है कि इसके बाद उसका रेट बढ़ाना यानी महाराष्ट्र पूरे देश में बहुत डिज़ास्टर निर्माण होगा. पानी की समस्या हो सकती है, अनाज की समस्या हो सकती है, बहुत समस्या तैयार हो सकती है. तो मुझे लगता है कि कभी मुझे मौका मिलेगा तो मैं उनसे समझना चाहूँगा कि ये मांग क्यों कर रहे हैं. बात रही महाराष्ट्र सरकार में काम करने वाले लोगों की. पिछले कार्यकाल में अजीत पवार जो मंत्री है अभी नए मंत्रिमंडल में हो जाएंगे, उनको सबसे पहला निर्णय लेना पड़ेगा. हमारे स्थानिक जो संस्था है नगर पालिका, जिला परिषद, इसमें अगर 2 से ज़्यादा अगर आपको लड़के हैं, बच्चे हैं, यानी सिबलिंग्स है, तो आपको चुनाव में खड़ा रहने का कोई अधिकार नहीं है. यानी हाँ, तो अभी आरएसएस के प्रमुख जी जो है वो जो कहेंगे वो ये अजीत पवार जी को मान्य करना पड़ेगा. उनके सामने कोई दूसरा चारा नहीं है. तो उनको पहला ये निर्णय करना पड़ेगा कि दो अगर आपको बच्चे हैं तो तीसरा बच्चा या चौथा बच्चा या 5वां बच्चा या 6ठा बच्चा हो तो भी आप चुनाव को कंटेस्ट कर सकते हैं. ये निर्णय अब जल्दी करेंगे ऐसे हम अपेक्षा रखते हैं. I don't know what is the background for them to take that decision.
I need to know. I will study and tell you about it. सर विश्व हिंदू परिषद जो जिस तरीके से नारे चले एक है तो स्टेक है कटेंगे तो कटेंगे उस नारे को भी लेकर वो समरसता अभियान चलाना चाहती है उन्हीं नारों को आगे लेकर पूरे साल भर तकरीबन वो रथ यात्रा निकालेंगे पद यात्रा होगी और लोगों तक फिर उस नारों को लेके जाने वाले विश्व हिंदू परिषद का इन सारे नारों को फिर से लेके जाना एक है तो स्टेक पे लेके जाना उसको आप किस तरह से देखते हैं अभी से पॉलिटिकल एजेंडा आने वाले समय के लिए किस तरह से आप उसको देखते हैं अभी पूरे देश में अगर ये ऐसा होने वाला है तो मुझे लगता है कि हम 18वीं शतक में या 19वें शतक में हम काम कर रहे हैं। कटेंगे तो बटेंगे तो कटेंगे, इससे मुझे लगता है अगर मोदी साहब ये नारा देते कि पढ़ेंगे तो बढ़ेंगे तो मुझे लगता है देश उनका स्वागत करेंगे। ये अलग दिशा में अगर देश को लेके जाना चाहते हैं तो फिर इसमें काफ़ी समस्या हो सकती है। मुझे लगता है कि पढ़ेंगे तो बढ़ेंगे ये नारा होना चाहिए और हमारी कुटुंब की संख्या मर्यादित हो, इसलिए सरकार ने प्रयास करना चाहिए ताकि आने वाले 20 साल में 30 साल में और समस्या इस देश के सामने पैदा अगर लोक संख्या बढ़ गई तो बहुत भारी समस्याओं को सामना करना पड़ेगा हमें। मरकड़वाड़ी ये गांव मालशीरस तालुका में है, वहाँ हमारे उम्मीदवार चुन के आए हैं, लेकिन गांव के लोग कह रहे हैं कि ये हमें मंजूर नहीं है, इतने कम वोट हमारे कैंडिडेट को हो ही नहीं सकते। इसलिए गांव ने ऐलान किया है कि मंगलवार को परसों उनके गांव में वोटिंग होगी, बैलेट पे होगी। बैलेट पे वोटिंग जो होगी उसकी काउंटिंग सबके सामने, मीडिया के सामने होगी और वो जो निर्णय होगा वो सामने रखेंगे वो लोगों के। उनका प्रयास ये है कि जो महाराष्ट्र में अभी वोटिंग परसेंटेज बढ़ गया, यानी 8% से महाराष्ट्र में 5 बजे के बाद में नंबर ऑफ वोट्स बढ़ गए, या तो ये जो शंका निर्माण हुई है लोगों में। हमारे यहाँ राजू खरे नाम के हमारे दूसरे गायक हैं, उनके जो काउंटिंग ईवीएम मशीन थे उस गोडाउन के पीछे 2 लोग उन्होंने रात को 3:30 बजे उनको लोगों ने पकड़ा। उनके पास 14 लैपटॉप थे, 14 मोबाइल फ़ोन्स थे और उनको पुलिस के हवाले कर दिया। तो पुलिस ने कोई कार्रवाई नहीं की, पुलिस ने सिर्फ सादी एफआईआर भी दर्ज नहीं की और बाद में काउंटिंग होने के बाद उनको छोड़ा गया। तो ये बच गए, ऐसा लोग कहते हैं कि अगर उनका कार्य पूरा होता तो ये भी गिर जाते। तो इसका मतलब ये है कि ऐसी हेराफेरी अनेक मतदार संघ में हुई होगी, ऐसा एक शक लोगों में है। ठीक आहे, आता जनतेने हा कौल खरा असेल तर तो जनतेने दिलेला आहे आणि जनतेने कौल दिल्यानंतर ज्याची जास्त संख्येने लोक निवडून आलेली आहेत, आता आपण म्हणताय ते सगळे मुद्दे खरेच आहेत, त्यामुळं असा निकाल भारतीय जनता पक्षाचे एवढे संख्येने आमदार निवडून येतील असं लोकही म्हणत नव्हते। यापूर्वी अनेक सर्वेक्षणातही तसे निष्कर्ष निघालेले होते। अगदी आपण बॅलेट बॉक्स पोस्टाची मतं जी आहेत ती पोस्टाची मतं जर बघितली तर भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात 84 जागांवर पोस्टाच्या मतांमध्ये पुढे होते आणि निवडून आले 132। एकनाथ शिंदे साहेबांचे देखील मला वाटतं असेच 29 का काहीतरी उमेदवार पोस्टात पुढे होते, पण निवडून आले 57। अजित पवारांचे देखील काहीतरी 12 का 25 ठिकाणी त्यांचे पुढे होते, निवडून आले 41। या उलट शिवसेना उद्धव ठाकरे
पक्षाचे जवळपास 58 ठिकाणी पुढे होते, निवडून आले 20. काँग्रेसचे देखील काहीतरी 47 ठिकाणी का काही पुढे होते, निवडून आले 20. आणि काँग्रेसची परिस्थिती आणि राष्ट्रवादीचे देखील आमचे 40 का 43 ठिकाणी पोस्टात आमचे पुढे होते, निवडून आले 10. त्यामुळे हा फरक देखील महाराष्ट्रातल्या जनतेने लक्षात घेतला पाहिजे. सर, गुलाबराव पाटील म्हणतात की अजित पवारांना जर सोबत घेतलं नसतं तर आमचे देखील अर्थात शिंदेचे देखील 100हून अधिक आमदार जे आहेत त्या निवडणुकीत निवडून आले असते, असं त्यांनी सूचक विधान. गुलाबराव पाटील बऱ्याच वेळेला खरं बोलतात. सर, पी चिदम्बरम ने एडमिट किया है कि एक है तो सेफ है जो नैरेटिव था वो काम किया महाराष्ट्र में. आप किस देखते इस चीज को, कि आपको लगता है कि जो नारे दिए गए तो वो वर्क किए महाराष्ट्र में? नहीं, अलग अलग चीज़ों के कारण भी हो सकते हैं, जैसे लाडकी बहन बोलते हैं लोग, और सरकार ने जो नई घोषणा की है, और बाद में ये पोलराइजेशन ऑफ वोट्स. लेकिन इतना फ़र्क नहीं पड़ सकता, क्योंकि ये प्रयास भाजपा ने पहले भी किया है, लेकिन इतना फ़र्क हमें नहीं लगता पड़ सकता है. हम समझ सकते हैं कि उनकी मेजॉरिटी आई, 160 170 चुन के आए, लेकिन 230 तक जाने का कोई, यानी जो चुन के आए उनको भी विश्वास नहीं लगता है कि हम चुन के आए. ये सबसे बड़ी समस्या है. कुछ जो चुन के आए उम्मीदवार है वो उन्होंने मुझे कहा, अभिनंदन किया, तो वो बोले थैंक यू, लेकिन हमें मालूम नहीं इतना कैसे वोट मिले. यानी आज की मीटिंग में आप लोगों ने विरोध में भी एजेंडा रखा हुआ है, खासकर जो आप कह रहे हैं कि कैलकुलेट नहीं, हमने चिंता जताई है कि 5 बजे के बाद में शाम तक 8% वोट कैसे बढ़ गए, वो उनका अकाउंटिंग ही नहीं है. और ये जो हमारी वेबसाइट है चुनाव आयोग की, वो भी बंद की गई. तो इसका मतलब यह है कि कुछ हाइड करने का प्रयास इलेक्शन कमीशन कर रहा है. 17C के कई आंकड़े अभी यहाँ पे डोंबिवली कॉन्स्टिट्यूंसी में 23 जगह 17C के आंकड़े और एक्चुअल वोटिंग जो काउंट हुआ वो नहीं मिलते. ऐसे बहुत महाराष्ट्र में कॉन्स्टिट्यूंसीज है. ऐसे आप सबके सामने वो व्हाट्सएप पे घूम रहे अलग अलग तरह से डेमोन्स्ट्रेशन हो रहा है पूरे देश में. और मुझे लगता है कि EVM की जगह बैलेट पे अगर वोटिंग लाया जाए तो मुझे लगता है कि सब में विश्वासार्हता निर्माण होगी. अगर लोगों का विश्वास ही नहीं है ये सिस्टम पे तो वोटिंग परसेंटेज भी कम हो जाएगा. आगे हम कैंपेन करते हैं कि ज़्यादा से ज़्यादा लोग वोट करने को आइए, लेकिन अगर वोट जिसको दिया है वो कहाँ जाता है वोट ये समझता नहीं है, उसमें शंका निर्माण होती है, तो लोग वोटिंग करने को भी कम आएंगे और चुनाव लड़ने को भी कम आएंगे. राष्ट्रीय स्तर पर इस तरह के आंदोलन को शुरू करने की कोई अभी से शुरुआत मुझे मालूम नहीं है राष्ट्रीय स्तर पे क्या होगा, लेकिन महाराष्ट्र में अलग अलग पार्टियां अभी आगे आ रही है और इसके ऊपर आंदोलन छेड़ने की बात कर रही है. शायद सब इकट्ठा बैठ के आंदोलन हो सकता है. सरकार का 5 तारीख को शपथ ग्रहण समारोह, सरकार के साथ आप मित्रता चलने की होगी या फिर विरोध की भूमिका होगी, क्योंकि सरकार ने कई सारी उन्होंने अब तक अपने एजेंडा में रखा हुआ है, लाडली बहन का पैसे बढ़ा के देने का मामला हो, कई सारा मामला. जो अच्छे मुद्दे हैं उसको हम विरोध नहीं करेंगे, लेकिन अगर कहीं जो अभी बेनिफिशरीज़ है, लाडली बहन के बेनिफिशरीज़ है, उनकी संख्या कम करने का कोई प्रयास करे तो हमें रास्ते पे उतरना पड़ेगा. और नियम बदलने की कोई दूसरी फिल्टर लगाने की कोशिश हुई तो वो लाडकी बहन को फंसाने का आरोप भी हो सकता है उनके ऊपर. तो मुझे लगता है ये अभी बहुत बड़ी वोट, इतने वोट मिले इनको, तो मुझे लगता है कि उन्होंने ऐसे कोई करना नहीं चाहिए.